हा. तर मागचं जे अंबाबाई देवीचं मंदिर आहे ते किती पुरातन आहे जरा थोडं सांगितलं तर बरोबर. हे पुरातन म्हणजे आता साहेबांना सांगितलं की 1000 वर्षाची त्याची पूर्वीची नोंद आहे, म्हणजे 1000 वर्षापूर्वी झालेलं मंदिर आहे. आणि जवळजवळ हे 60 वर्षापूर्वी पडलं. आणि पडल्यावर त्यात मोठा धोका झाला, लहान 2 लेकरं सुद्धा वारली गेली. 60 वर्षापासून ती काय आतापर्यंत झालं नाही. आता सगळ्या पुरातन खात्याचे साहेबांनी म्हणा, सगळ्या पुढाऱ्यांनी, आमदार खासदार आणि सगळ्यांनी मदत केल्यामुळे आता 1,80,00,000 रुपये मदत आम्हाला मिळाली आणि मंदिराचं सुंदर काम होईल. त्याबद्दल आम्ही सगळ्याचा आभार मानतो, आनंद व्यक्त करतो. अंबाबाई देवीचं मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम चालू झालेलं आहे. या कार्यक्रमासाठी आपले पुरातत्व विभागाचे सर्व अधिकारी व ज्यांनी टेंडर घेतलंय ते सुद्धा सर्व अधिकारी आपल्या गावामध्ये हजर होऊन आपल्या गावामध्ये कामाला सुरुवात केलेली आहे. तरी आपल्या गावामध्ये या कामासाठी 1,84,84,00,000 निधी मंजूर झालेला आहे. या कामासाठी अजून पुढच्या कामासाठी सुद्धा आपल्याला महादेवाच्या मंदिरासाठी अधिकाऱ्यांनी आपल्याला शब्द दिला आहे की पुढच्या काही कालानंतर महादेवाचं मंदिर सुद्धा आहे, त्या मंदिराला सुद्धा निधी देऊ असं त्यांनी अभिवचन दिलेलं आहे. तरी आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्या अधिकाऱ्याचं व ग्रामस्थांचं मी अभिनंदन करतो. महत्व पाहिलं तर महत्व खूप जुनं आहे. आपण आता कामामध्ये पहिला टप्पा जो आहे तो मंजूर झालेला आहे. वर्क ऑर्डर झाली, काम आपण सुरुवात करतोय आजपासून. तर कामाचं आपण जे दगड जे ढासळलेले आहेत तर पूर्ण नंबरिंग करून आपण ते सगळे एका ठिकाणी उतरवतोय. खाली त्याची जे पाया आहे, जोता आहे, जोता तो स्टेबल आहे की नाही आपण आधी चेक करणार. चेक केल्यानंतर त्याच्यावरती आपण जे वरती कॉलम आहेत, कर्णशिळा आहेत, त्याच्यावरती पूर्ण ब्रॅकेट्स आहेत, भारवाहक आहेत, या सगळ्या गोष्टींचा चा भार खाली आपला पाया घेईल की नाही हे चेक करून नंतरच आपण त्याच्यावरती पाया भक्कम करून वरती कॉलम, तुळ्या, बीम टाकून वरती कर्णशिळा टाकून तर वरती सभामंडप आता उभा करणार आहोत. तर याचं काम आपण आता प्रस्तावित केलेलं आहे. हे काम करतेवेळेस आता वेळोवेळी आपल्या ग्रामस्थांची, वेळोवेळी पुरातत्व विभागाला असेल, कंत्राटदारांना असेल, यांना सहकार्य लागणार आहे. कारण आता बाजूला ही जी जागा आहे एकदम कमी जागा दिसते या ठिकाणी. कारण ज्यावेळेस आपण मोठ्या 10-10 फुटाच्या बीम्स आणणार, कॉलम उभे करणार, तर त्यावेळेस हायड्रा फिरायला वगैरे तुमची या ठिकाणी आपल्याला मदत लागणार आहे. कारण पूर्ण बाजूने आपल्याला हायड्रा फिरावं लागेल, त्याला सॉइल बॅग सपोर्ट द्यावा लागेल. ज्यावेळेस आपण उभं करणार तर त्याला साईजने मातीच्या गोण्या भरून सपोर्ट द्यावा लागेल. तर या सगळ्या गोष्टींचं आपल्याला तुमच्याकडनं सहकार्याची अपेक्षा आहे. तसं वेळोवेळी तुमचं मार्गदर्शन लागणार. कोणी जुने लोक असतील त्यांचं पण मार्गदर्शन लागेल आम्हाला. आणि पुढच्याच या आता आजपासून कामाचा सेटअप विजय कन्स्ट्रक्शन कंत्राटदार यांच्याकडनं सुरुवात करतोय. तर आता काल वस्तादांनी काल सांगितलं की गावाकडनं काही मदत लागली तर आम्ही निश्चित करू. तर आम्हाला छोटीशी मदत गावाकडनं अशी लागणार आहे की आपल्याला या ठिकाणी लेबर कॅम्प ज्यावेळेस उभा करू तर लेबरला राहण्याकरता थोडीशी सुविधा करून द्यावी ही विनंती आहे. तर नंतरच्या काळामध्ये बाकीचं काम करते वेळेस तर आजूबाजूचे लोक सहकार्य करतील. फाउंडेशन खूप वीक आहे, तो आपल्याला बघायला लागेल. आणि नंतर मग आपल्याला दगडांची सेटिंग, आपल्याला क्रेन बोलवायला लागेल, दगड परत लावायला लागतील, नवीन दगड येतील. तर हे दगड भेटत नाही, आपल्याला कस्टम बनवायला लागतील. आणि जसं याचा स्ट्रक्चर असतो तो प्रत्येक एक स्टोन स्ट्रक्चर हे असतो, मटेरियल असतो त्याचा. जे जुने दगड आहेत जे डिझाईन केलेलं आहे त्या दगडांचा याच ठिकाणी उपयोग केला जाईल का तुम्ही अन्य ठिकाणी नाही, एका दगडाचं तिथं स्थान असतं जिथं तो असतो, ते मिळून पूर्ण स्ट्रक्चर बनतो. तो त्याला आपण हलवू नाही शकत, म्हणून आपल्याला आधी स्ट्रक्चर पूर्ण त्याचं बरोबर करायला लागेल. पण आपण नवीन आहे, जे दगड कमी आहेत आपण ते नवीन आणूया. आणि मी तसंच ते मंदिर इथं बघितलं, शिव मंदिर बघितलेलं मी ऑक्टोबरला आलेलो. मी त्यांना प्रपोज तो मंदिर पण केलं, तिथं पण क्रॅक्स पडले आहेत. आणि त्याच मंदिरचं डिझाईन आणि याचं सेम आहे, तर आपण रेफरन्स घेऊ शकतो तिथून. साधारणतः हे काम किती दिवसामध्ये कम्प्लीट होईल किंवा पूर्ण होणे अपेक्षित आहे? कमीत कमी 4 ते 5 महिने लागतील यांना. 5 महिन्यात पूर्ण होणार. 4 ते 5 महिने लागतील. चालू करायचं गावातील पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार होत आहे, त्याबद्दल आपण तुम्हाला काय म्हणजे काय सांगा. आता जे हे झालं, अण्णांनी सांगितलं मागच्या 60 वर्षाखाली 2 माणसं मेली, बरंच नुकसान झालं. गल्ली धोक्यातच होती आमची तशी. पण आता जे ह्यांच्या प्रयत्नात नामदेवकडे असतील, मान्यताचे आमदार असतील, पुन्हा खासदार धनंजय महाडिक यांचे आम्ही सगळ्यांची पत्र जोडून आणि आमदार साहेबांनी बी, माझ्या आमदारने बी चांगला प्रयत्न करून आणि नारायण अण्णा जाधव यांनी वेळोवेळा
कुठल्याही गावातल्या कामाला 100% सहकार्य करून या कामाचा नामदेव काळे यांचा हे केला, पाठपुरावा केला आणि अण्णाचं त्यांना एकदम एक नंबरचं सहकार्य लाभलं. त्यामुळे ही आज योगायोगानं आमच्या देवळाला निधी 1,84,00,000 रुपये मंजूर झालं आणि त्या पैशाचा उपभोग व्यवस्थित होईल, सगळीजण करतेली आणि काम पूर्ण होऊन महादेवा देवळाला बी आम्हाला साहेबांनी शब्द दिला की पण ही झाल्यावर ती पण पूर्ण होईल. म्हणजे गावात अशी- गावात अजून एक पुरातन अजून मंदिर. एक मंदिर आहे ती पण पूर्ण होईल अशी अपेक्षा, म्हणजे ही झालं म्हणल्यावर ती होणार बरोबर. असं 100% वाटतंय. सालाला हा देऊळ पडला त्या टायमाला आम्ही लहान पहिलीला विद्यार्थी होतो आणि त्यात एक मुलगी आणि एक मुलगा प्रत्यक्ष आम्ही मेलेला बघितला. ते दोन्ही मुलं वाघाच्या घराण्यातली होती आणि नंतर हा देऊळ पडला थोडा, त्याच्यानंतर लोक सारी कडेची भ्यायला लागली. त्यामुळं सारखी प्रयत्न करत होती पण त्या टायमाला काही एवढी सोय नव्हती. पण नारायण जाधव सरपंच झाल्यापासून या नामदेवनं पाठपुरावा केला भरपूर आणि त्याची मंजुरी आणली आणि आमदार लोकांनी बी सहकार्य केलं. त्यामुळे हा आजच्या दिवस हा महत्वाचा झाला. भरपूर निधी आणण्याचा प्रयत्न 100% करू अशी ग्वाही दिली आणि ह्या कार्यक्रमामुळे आज समस्त फुलचिंचोली ग्रामस्थ आनंदात आणि उत्साहामध्ये आहे. धन्यवाद.